कडे लिंबाला आला पाला तुम्ही काय सांगू शकता तो साई लिहिला हा. एकच लिहिला आमची साई लिहिला. कोल्हापुरी याला तिथं पडलेली भेटली आणि घातली कोणाची पण चप्पल घालतो. दारू घ्यायला आलाय हे बघा. एज काय तुझी? 15 वयात चालतोय ते पण शिर्डी. बघा शिर्डीला जायची तयारी चालू आहे. हा बघा टोपी. हाय गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात? आय होप तुम्ही सगळे ठीकच असाल. तर एवढ्या दिवस ब्लॉग येत नव्हता कारण की मी नवीन जॉबला लागलो आहे आणि जॉबमुळे मला काही टाईम भेटत नव्हता. तर मी 7ला जातो आणि 4ला येतो, तर घरी आल्यानंतर मला काही टाईमच भेटत नव्हता. येऊन डायरेक्ट झोपत होतो, म्हणून ब्लॉग वगैरे काय काढायच भेटत नव्हते. थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की पालखीचा ब्लॉग आहे आणि पालखीचाच ब्लॉग असणार. यावेळेस काय मी चालत नाही पालखीला, कारण की मी साई सेवक पालखीमधून चालतो आणि यावेळेस जॉबमुळे काय नवीन जॉब आहे ना, तर सुट्टी वगैरे नाही आहे. तर म्हणून मी यावेळी काय पालखीला जात नाही. तर आपण साई लीलाच्या पालखीला चुनाभट्टीपर्यंत जाणार आहे. ते भाऊ लोक चालतात साई सरकार ग्रुप. लाल्या भेटलाय. काय बोलतो भाऊ? किती वर्ष आहे चालतोय? साईराम. साईराम किती वर्ष आहे चालतोय? माझा आता झालं, मला 32 वर्ष झाले. मी आता चालते, असं काय मला काही प्रॉब्लेम नाही, काही नाही. मी साईला पालखी चालतो. कसा अनुभव राहिलाय तुझा 34 वर्षाचा? चांगला आहे. मला पायाला पोट नाहीये. कडे लिंबाला आला पाला तुम्ही काय सांगू शकता तो साई लिहिला. एकच लिहिलाय आमची साई लिहिला. कधी न संपणारा प्रवास. जय साई. वंदन लावतो इथे सगळ्यांना. चांगला लागला. साईराम. सर्व पब्लिक थांबले इथे. पालखी पुढे आहे आणि पालखीच्या इथे चाललोय आहोत आपण. पालखी हिंदा माताला आहे आणि पुढे चालत चालत चाललोय आता आपण. पालखीचा वेट करतो आणि पालखी आले. हे बघा पुढे पालखी पाठीमागे गेले. पुढे आली तर दाखवू आपण तुम्हाला. चल चल चल. बाबू भेटला इथे आपल्याला. हाय राम. अरे मित्र. दादर टीव्हीला पोहोचले आणि आपण दादर टीव्हीला आलोय. पब्लिक बघा. सर्कलला पोहोचलोय आणि समोसे बेमोसे खाते. चुनाभट्टीला पोहोचलोय आपण. इथे फोटोशूट चालू आहे सरकारची. बघा प्लेस. आपण चाललोय घरी कारण की पालखी चुनाभट्टीला नाही थांबणार बोलतात आहे. तर आता आपण घरी चाललोय आणि ट्रेनने जाणार आहे. इथून पहिला चुनाभट्टी स्टेशनला जाणार, तिथून कुर्ल्याला जाणार, मग तिथून दादरला उतरून आपण घरी जाणार आहे. आपण ट्रेन मध्ये आलेलो आहे. आपण कुर्ला स्टेशनला उतरलोय कारण की चुनाभट्टीवरून दादरला आपण जाऊ तर नाही शकत, म्हणून कुर्ला स्टेशनला यायला लागतं. कुर्ला स्टेशनवरून आता आपण दादरला जाणार आहे कारण की आपली गाडी दादरला लागली ना, म्हणून जस्ट आपण दादरला पोहोचलोय. आणि दादर आता त्या साईडला आपण गाडी लावली आहे गौतम नगरच्या इथे. तर आता गाडी घेऊन आपण आता डायरेक्ट घरी जाणार आहे. आपण गाडीच्या इथं पोहोचलोय.
आणि बघा आपली गाडी इथे लागले. तर गाडी घेऊन आपण घरी जाणार आहे. हेल्मेट कशाला घालतो, इथून तर जाणार आहे ना आपण. अरे लय घाबरतो हा ट्रिपल सीट. सोम तू नको हे सोम तू येत नाहीये, मग बस ना गाडीवरती. का बसू तुला? चले भाऊ. इकडे कोल्हापुरी पडलेली होती तर यांनी तिकडून चोरी केलाय. तर मी आता तुम्हाला दाखवतो, थांबा. बघा यांनी कोल्हापुरी चोरली. हे बघा आता जस्ट थांब जरा. हे बघा कोल्हापुरी याला तिथं पडलेली भेटली आणि घातली. कोणाची पण चप्पल घालतो, पनवती लागणार नाही कायच्या घरात. अरे ती बघा शिर्डीला जायची तयारी चालू आहे. हा बघा टोपी, अजून आतमध्ये गमचे आहे. पकड ना जरा तो. आवाज आहे ना. हा बघा गमचे आहे, आवाज आहे. गमच्या. उद्या साई सेवक मधून चालणार आहे. बघा वडाळा ग्रुप मधून हा चालणार आहे, वडाळा साई सेवक. आणि ही बघा ही टी शर्ट आहे, दाखव रे टी शर्ट. हा बघा वडाळा ग्रुप, हा काळ्या चालतोय तिथे. पुढच्या वर्षी आपली पण येणार भाई. पुढच्या वर्षी आपला पण 15 कंपनीच्या पुढच्या वर्षी आपण घेऊन येणार स्वतः एक. हा बघा साई सेवक हाक शेख. हा बघ साई सेवकची शान पहिला त्याचा समान पालखी घेऊन तांडा निघाला. साई पूजेची तयारी आहे बघा. केस बिस कापून आलाय पूर्ण. ब्लॅक जामून. मी गाडीवर बसलोय. हा मला माहिती नाही कुठे घेऊन जातोय. दादा बोलला जरा याच्यासोबत जा, कारण की गाडीचा थोडा शॉर्ट झालाय. गाडी किती जणांनी ठोकली दादाची, म्हणून बोलला याच्यासोबत जा जरा. तर हा बोलला जरा भुईवाडा नाकावर झालाय, म्हणून मी याच्यासोबत चालतोय. आता दारू घ्यायला आलाय हे बघा. आता दारू बिरू घेतली आपण आणि आता आपण जातोय परत दादाकडे. गण्या तुझ्या अंगावर हाय गाईस, डे सेकंड आणि आता चाललोय आपण साई सेवकच्या पालखीला. कारण की मी आत्ता जस्ट चाललोय आणि जॉबला होतो ना, तर जॉबमुळे मला काही टाइम भेटला नाही. जॉबवरून डायरेक्ट आता सुटून मी चाललोय तिथे पालखीला. सर्व आपली पब्लिक आहे आणि मग तिथे जाऊया आणि आता भेटू आपण. पब्लिक भेटले. आता जस्ट आपण आलेलो आहे. आता जस्ट आपण चुनाभट्टीवरून घाटकोपरला पोहोचलोय. बघा जस्ट आपण चालायला स्टार्ट झालोय. आणि हा बघा किती वय आहे तुझा भाऊ विघ्नेश? किती वर्ष आहे? पहिला वर्ष आहे. एज काय तुझी? 15 वयात चालतोय ते पण शिर्डी. 9 दिवस स्वर्ग सुखाचा प्रवास करतोय. बाबाच्या भेटीला चाललेले लेकरू. आपला भाऊ चालणार आहे आणि भाऊला आपण खूप मिस करू, कारण की 9 दिवस भाऊची आपल्याला आठवण येणार. हा गेला तर धंदा कोण करणार? धंद्याला कोण जाणार? इडली नाही खाल्लं तू? सुमेध चप्पल मोबाईल फोडून टाकलं मी. अरे काय नाही, विक्रोली में गाइस देखो गाइस, सब थकेले गाइस. इकबाल भी थकेला है, तो ब्लॉक निकाल रहा है वो भी गाइस. आधी पब्लिक हमारी आगे गई है गाइस. अर्धे बुवा पुढे गेलेत. आमचा मेन बुवा नाही तो म्हणजे आपला ब्लॅक अस्वल नाही. भावानं तुम्ही ओळखतच असाल त्या ब्लॅक डायमंडला. तो आता आपल्यात नाही आहे, पण आपल्यावर त्याचा मित्र आहे, खास मित्र इक्बाल आहे, खास मित्र दिवेश पण आहे, खास मित्र मी पण आहे. आता आपण भेटू डायरेक्ट विक्रोलीच्या स्टॉपला. चला. तर आता जस्ट विक्रोलीला पोहोचलेलो आणि साईबाबाची रथ बघा. स्वामी समर्थ महाराज की जय. शेगाव गजानन महाराज की जय. अंबे माता की जय. महालक्ष्मी माते की जय. शंकर महाराज की जय. शिरडे माझे पंढरपूर साई बाबा रमावर, बाबा रमावर, साई
विक्रोळीला पोहोचलोय, जिथे पालखी आहे ना आपली, तर तिथे आपण आता जस्ट पोहोचलोय बघा. तोपर्यंत तुम्ही आता सिनेमॅटिक एन्जॉय करा. आता पालखी गेली पुढे आणि आता आपण चाललोय घरी. आपण विक्रोळी पर्यंत चालणार होतो आणि विक्रोळी पर्यंत आपण चाललोय. आता आपण चाललोय घरी, स्टेशनकडे चाललोय. जस्ट मी घरी आलो आणि ब्लॉग एंड करायचे. साई आणि साई सेवक दोन्ही पालख्या तुम्ही बघितलात. आणि अजून कसा ब्लॉग पाहिजे तुम्ही मला कमेंट करून सांगा. तर हा ब्लॉग एंड करायचा. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर जाऊन लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.